अध्यक्ष तथा ज्यांनी मुख्याध्यापकाची भूमिका बजावली असे इयत्ता 10वीचा विद्यार्थी चंद्रकांत विजय पाटील, तसंच माझ्या सर्व शिक्षकांची भूमिका ज्यांनी ज्यांनी बजावली असे सर्व शिक्षक सन्मित्र आणि टीचिंग कर्मचारी सन्मित्र मित्रांनो, तसं पाहता 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस आणि शिक्षकाच्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस जो आहे तो शिक्षक दिवस म्हणून साजरा व्हावा अशी भारत सरकारची भूमिका असते। आणि आज भारतभर जे शिक्षक होते, उपराष्ट्रपती झाले, राष्ट्रपती झाले, त्यांचा जन्मदिवस आज शिक्षक दिवस म्हणून आज या ठिकाणी साजरा होतोय। मनापासून मनस्वी आनंदही होत आहे की आज या ठिकाणी किमान तुमच्यापैकी 13 लोकांना ते समजलं असेल की मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका काय असते। आणि तसंच कालच्या दिवशी महाराष्ट्र सरकारने एक नवीन निर्णय घेतला, तो म्हणजे महानुभाव पंथाचे संस्थापक तथा महानुभाव पंथाचे आद्यप्रमुख श्री चक्रधर भगवान श्री चक्रधर स्वामी यांची देखील आज तिथीनुसार जयंती साजरी व्हावी असा महाराष्ट्र शासनाने देखील काल निर्णय घेतला आणि त्यांचाही आज जन्मदिवस आहे। तिथीनुसार त्यांनाही वंदन करतो। भारताचे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती या ठिकाणी त्यांनाही प्रथमतः वंदन करतो। आजचा जो दिवस आहे तो म्हणजे शिक्षक दिवस आणि या शिक्षक दिनाच्या दिवशी आपण या ठिकाणी विशिष्टाच्या सर्वांनी भूमिका केल्या। या ठिकाणी सर्व विद्यार्थी जे आहेत, रोशनी, दर्शना, जागृती, नम्रता, साक्षी, दर्शना, दीक्षा आणि जान्हवी आणि तिकडनं प्रशांत, चंद्रकांत, गौरव ठाकूर, कुणाल ठाकूर, नंतर कृष्णा, नंतर तो काय पंकज, अशा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सर्व शिक्षकाच्या, मुख्याध्यापक अशा सर्व भूमिका बजावल्या। प्रथमतः या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो। भविष्यामध्ये तुम्हाला खरोखर आज समजलं असेल की शिक्षक काय असतो, मुख्याध्यापक काय असतो। आज या सर्व विद्यार्थ्यांना कदाचित समजलं असेल। मित्रो, या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक संस्कृत आणि गणिताचे शिक्षक होते आणि विशेषतः करून ते शिक्षक असताना ते उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती पदावरती गेले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझा जो जन्मदिवस आहे तो जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा। आता शिक्षक म्हटलं म्हणजे सोपं काम नाही, आपल्याला वाटतं, सहज वाटतं। विद्यार्थी मित्रांनो, बोलायचं नाही, ऊन लागत होत तेव्हाही बोलत होतो आपण, आता बारीक झिऱ्यामिऱ्या पाऊस येतोय तरी बोलतोय, शांत बसा 2 मिनिटं फक्त। तर शिक्षक होणं सोपं काम नाही, शिक्षकाला फार अडीअडचणी असतात आणि आजच्या काळामध्ये फार मोठ्या अडचणी आहेत। म्हणून आज आपल्याला ज्या विद्यार्थ्यांनी 15 मिनिटं 10 मिनिटं या ठिकाणी त्या शिक्षकांची भूमिका केली असेल, तो पाठ शिकवला असेल, धडा शिकवला असेल, तर आपल्याला जाणवलं असेल की काय असतं, हे काय करावं लागतं। म्हणजे अशा अनेक असंख्य ज्या भूमिका असतात, त्या भूमिका करत असताना शिक्षकाला फार मोठ्या अडचणी असतात। आज तुम्हाला फक्त 15 मिनिटांमध्ये अडचणी जाणवल्या असतील। आता आपल्याला ऊन लागलं, लगेच पाऊस लागलं, कसं वाटतं नाही? पण शिक्षकाला ऊन, वारा, पाऊस, थंडी काय जे असेल ते सगळं बाजूला ठेवावं लागतं आणि त्याचं काम त्याला करावं लागतं। आणि आजच्या दिवशी खरोखर पाहता वेळ खूप झालेला आहे, तर मीही जास्त वेळ बोलणार नाही, कारण वातावरणाच्या बदलत्या परिस्थितीनुसार आपण सगळ्यांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आणि महानुभाव पंथाचे संस्थापक असे भगवान श्री चक्रधर स्वामी यांना दोघांना वंदन करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।